नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्राचे पारायण केले असता असाध्य ते साध्य होते. या ग्रंथाचे पारायण केल्याने भौतिक रोग दूर होतात, इच्छित वस्तूची प्राप्ती होते, संपत्ती, संतती, यश, कीर्ती, रोगांपासून मुक्ती अशा अनेक मनोकामना पूर्ण होतात. ज्या घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण केले जाते ती वास्तू अधिकाधिक पवित्र होत जाते. श्री गुरुचरित्र पारायणाचे काही नियम आहेत. त्यांचे पालन करून पारायण केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आज आपण पारायण कसे करावे, पारायण काळात काय करावे, काय करू नये, काय खावे, कोणकोणत्या नियमाचे पालन करावे हे सगळं पाहणार आहोत. त्याआधी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. श्री गुरुचरित्र पारायण करण्याची ठराविक पद्धत आहे. दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, स्वामी प्रगट दिन, स्वामी पुण्यतिथी अशा अनेक प्रकारे सप्ताहाचे आयोजन करावे. या सप्ताह सवडीनुसार केला तरीही चालतो. गुरुवारी तुम्ही सुरू करू शकता. काही भक्त गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर अशा दत्तक्षेत्री जाऊन पारायण करतात. हे पारायण आपल्या राहत्या घरातही केले जावे, यामुळे घरात सकारात्मकता येते. हे पारायण कुणी एका दिवसात अखंड तर कुणी 3 दिवसात करतात, तर काही जण साप्ताहिक म्हणजे 7 दिवसात पारायण करतात. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावे, दुसऱ्या दिवशी 11 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय, तर 7व्या दिवशी 44 ते 53 शेवटपर्यंतचे अध्याय ग्रंथसमाप्ती करावी. पारायणाला शुभ दिवस, शुभ तिथी पाहून सुरुवात करावी. आता हे पारायण तुम्ही स्वामी समर्थ पुण्यतिथी म्हणजेच 15 एप्रिलला आहे, तर तुम्ही हे साप्ताहिक पारायण 9 एप्रिल ते 15 एप्रिलला करावे. सप्ताह काळात घरातील स्त्रियांना अडचण असल्यास त्यांनी दूर राहावे. पारायणकर्त्याने घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडावे. स्नान करून नित्यपूजा, गायत्री जप, स्वामींची एकमाळ जप करून पारायणाला सुरुवात करावी. पारायणाला बसण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी काढून पाट किंवा चौरंगावर पूजा मांडावी. वाचन हे नेहमी शांततेत करावे, घाई गडबडीत करू नये. चौरंगावर स्वामींची प्रतिमा ठेवावी, त्या स्वामींची पूजा करावी. समोर श्री गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवावा, त्यांची पूजा करावी. तुपाचा दिवा लावावा. 7ही दिवस पारायणाची जागा एकच ठेवावी. कोणी कलश स्थापना पण करतात. पारायणाला सुरुवात करताना आधी कपाळाला कुंकू लावावे. अध्याय वाचताना मनात न वाचता मोठ्याने वाचावा, जेणेकरून घरातल्या बाकीच्यांनाही तो ऐकायला भेटेल. त्याचा उच्चार करून संकल्प करावा व पारायणास सुरुवात करावी. गुरुचरित्रातील एक एक शब्द हा अमृतासमान आहे. या सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन करावे, मांसाहार करू नये. पारायणाला बसताना एक पाण्याचा ग्लास भरून ठेवावा, मन एकाग्र ठेवावं. पारायण 12 वाजेच्या आतमध्येच संपवावे. प्रत्येक दिवशी पारायण संपल्यावर ग्रंथाचे दर्शन घ्यावे. ग्रंथ 7 दिवस एका जागेवर पूजेमध्ये ठेवावा. आपल्या गुरूचे नामस्मरण करावे. सप्ताहामध्ये लसूण, कांदा खाणे टाळावे. फलाहार करावा. बाहेरचं अन्न खाऊ नये. कुणाच्या घरचे अन्न खाऊ नये. जमलंच तर 1 वेळचं अन्न ग्रहण करावं. 1 वेळ उपवास करावा. सप्ताह काळात केस कट करू नये, दाढी करू नये. रात्री चटई किंवा गोधडीवर झोपावे. पलंग, गादीचा उपयोग करू नये. सप्ताह पूर्ण झाल्यावर 7व्या दिवशी, शक्य असल्यास 8व्या दिवशी नैवेद्य आरती करून सुवासिनींना भोजन देऊन पारायणाची सांगता करावी. नैवेद्यामध्ये पुरणपोळी यथासांग नैवेद्य करावा. घेवड्याची भाजी न विसरता करावी. अशा रीतीने पारायण पूर्ण करावे. दररोज घरामध्ये सकाळ संध्याकाळ स्वयंपाक होतो, तोच रोज नैवेद्य म्हणून दाखवावा. नंतर तोच आपण ग्रहण करावा. नैवेद्यावर तुळशीपत्र नक्की ठेवा. घरी आलेल्या अतिथींचा आदर करावा. घरात शांतता राखावी. कुत्र्यास, गोमातेस नैवेद्य द्यावा. गुळपोळी खाऊ घालावी.
दारावर कुणी भिक्षा मागण्यास आल्यास यथासांग दान द्यावे. श्री गुरुचरित्राचे पारायण ज्या घरी चालू आहे त्या घरी दत्त महाराज अदृश्य रूपात फेरी मारून जातात, म्हणून श्रद्धेने पारायण करावे. दत्तभक्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावी यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.